महाराष्ट्रात पुढील काही तासात निसर्गाचा मोठा प्रकोप होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सॅटेलाईट फोटोंच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या सीमेत दक्षिणेकडून तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक अवाढव्य ढग शिरला असून या ढगाच्या केंद्रस्थानी एक भयानक चक्रीवादळ सक्रिय आहे. हे ढग पृथ्वीपासून 10 किलोमीटर उंचीवर असून ते बाष्पाने अत्यंत जड झाले आहे. प्रमुख धोके आणि तीव्रता काय आहे पहा. या वादळाचा वेग ताशी 120 किलोमीटर इतका प्रचंड असण्याची शक्यता आहे. या काळात केवळ पाऊस न पडता भीषण वीज कडकडाट आणि मोठ्या आकाराच्या गारांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. या स्थितीला सुपर एल निनो असं नाव देण्यात आलेलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते अशी परिस्थिती दर 15 वर्षांनी एकदा उद्भवते. 2005 आणि 2015च्या कटू आठवणींची पुनरावृत्ती होण्याची भीती अशी सांगण्यात आलेली आहे. जिल्हानियन टप्पे आणि संभाव्य परिणाम काय आहे पहा. संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यांची विभागणी 3 टप्प्यात केली आहे. पहिला टप्पा दक्षिण महाराष्ट्र. 19 एप्रिलपासून कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना पहिला तडाखा बसणार आहे. कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पावसाचा तर पुणे आणि बारामती बर्फाचे गोळे पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, तेही 19 एप्रिलपासून पुढे. दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्र. 21 ते 25 एप्रिल दरम्यान नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा प्रभाव राहील. येथे द्राक्ष आणि कांद्यांच्या बागांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. तिसरा टप्पा मराठवाडा व विदर्भ. 21 एप्रिलनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर या भागात नरक यातना देणारे हवामान असेल. तसेच नागपूर, वर्धा आणि अमरावती या विदर्भातील जिल्ह्यांना आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की भर दुपारी अंधार असल्यास प्रवासादरम्यान गाड्यांचे हेडलाईट सुरू ठेवावे. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली उभा राहू नका असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत अशा काही बाबी बाळगण्यास सांगितलेले आहेत.